पुढे पुढच्या बातमीकडे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चांगला चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय। पटोले आरएसएसचे एजंट आहेत असा आरोप बंटी शेळकेंनी केलाय। पटोलेंमुळेच काँग्रेसचे अनेक उमेदवार पराभूत झाल्याचा घणाघात शेळके करतायत। संघटनेतला विषय, त्यानंतर त्यावर औषध नंतर करू असं पटोले म्हणाले। माननीय प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी जे आरएसएसचे एजंट आहे, आरएसएस सोबत हातमिळवणी करून, मोहनजी भागवत यांच्यासोबत हातमिळवणी करून, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करून त्यांनी त्यांच्यासोबत हातमिळवणी केली। त्यांचा मित्रधर्म जो आहे तो त्यांनी निभावला आणि मित्रधर्म निभावत जे आहे बंटी शेळकेला आतापर्यंत जे आहे प्रताडित करण्याचं काम आरएसएसचे एजंट नाना पटोले यांनी केलं। मध्य नागपूर, खास करून मध्य नागपूर विधानसभेमध्ये त्यांनी केलं आणि आरएसएससोबत हात मिळवून जे आहे माझं पॅनलमध्ये सुद्धा नाव नव्हतं टाकलं। त्याचा नंतर मी करेल। मी आज विषयावर, कुठल्या विषयावर आहो, मी माझा विषय लोकशाही वाचवण्याचा आहे, ते संघटनेतला विषय आहे। त्याचं काय करायची औषध नंतर करू आपण। मी लोकशाहीच राहिली नाही तर मग काय करणार। मी लोकशाही वाचवायच्या विषयावर चर्चा करतोय। माध्यमांनी हे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे।